स्पर्शतीच्या प्रेमाचा भाग 6. आज सकाळपासूनच खूप गडबड होती घरात. पाहुण्यांची खूप रेलचेल. सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामात होते. कारण आज मोहिनीचा साखरपुडा होता. स्नेहलने तिला खूप छान सजवली होती. सर्व आवरून झालं होतं. थोड्याच वेळात मुलाकडचे येणार होते म्हणून मोहिनीच्या घरच्यांनी आधीच सर्व व्यवस्थित करून ठेवलं होती. सर्वजण पाहुण्यांची वाट बघत होते. मोहिनीने आज पिंक कलरची साडी नेसली होती. त्यात पिवळ्या कलरचे लॉंग स्लीव्ज ब्लाऊज, गळ्यात आणि कानात मोठी ज्वेलरी सेट, केस मोकळे आणि चेहऱ्यावर जबरदस्ती ठेवलेलं छोटंसं हसू. त्यात पण ती चार चौघात अगदी उठून दिसत होती. "अगं मोहिनी, काय दिसतेस तू आज? खतरनाक. आज नक्कीच कोणीतरी फ्लॅट होणार बघ. पियुष तुला बघून कसा कासावीस होतो की नाही. वेळ लागेल त्याला आज. पण यार मोहिनी, आज प्रसाद पण असायला पाहिजे. जे होता आतापर्यंत. स्नेहू काय बोलतंय त्याकडे जराही लक्ष नसलेली मोहिनीची भरल्या डोळ्याने गर्क नजर स्नेहलवर गेली. आणि आतापर्यंत जी बडबड करत असलेली स्नेहू आपण काय बोलून गेलो म्हणून कचकन तिने आपली जीभ दाताखाली करचटली. "सॉरी मोहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं गं, पण चुकून बोलून गेले मी." बेचारी स्नेहू सॉरी शिवाय काय बोलणार होती. "अगं तू का सॉरी म्हणते? तसंही प्रसाद गेलाच कुठं आहे? तो तर जिथे असायला पाहिजे तिथे तो कायमच राहणार आहे. त्याला मी नाही जाऊ देणार कुठेच." नाही म्हटलं तरी हलकं हसत हसत मोहिनीने 2 थेंब गालावर येण्याआधीच टिशूने टिपून घेतले. "अगं ये, आवरलं की नाही तुमचं? किती वेळ आतमध्ये जाऊन बसलात? चला, मुलाकडचे पाहुणे आलेत, या लवकर बाहेर." मोहिनीच्या आत्या मोहिनी आणि स्नेहूला रूमच्या बाहेरून आवाज देत होत्या. पियुष पण आज खूप हँडसम दिसत होता. त्याचा उंच बांधा, तरतरीत नाक, सेट केलेली हेअरस्टाईल, कुर्त्या सलवार, हातात वॉच आणि निमगोरा वर्ण शोभून दिसत होता तो त्याला. एक येऊना हॉलमध्ये सर्व पाहुणे चेअरवर बसले होते. सर्वजण पूजेसाठी मोहिनीची वाट बघत होते. मोहिनी येऊन स्टेजवर गेली. तिला आज असं बघून सतीशच्या आणि पियुषच्या खूप मित्रांची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. सतीशचे मित्र तर एकमेकांतच कुजबुजत होते की ही नक्की आपल्या सर्वांसोबत कॉलेजला यायची. तिचं मोहिनी आहे की दुसरी कोणी आहे? इकडे पियुषला तर त्याचे मित्र चिडवतच होते की "वहिनी, बाकी लाखात एक शोभून काढलीस. एकदम तुला टक्कर देणारी दिसते." "हो मग, त्यासाठी शेवटी महाराष्ट्रन गाठावा लागला ना. तेव्हा कुठे हा मराठमोळा दागिना हाती लागला रे बाबांनो." पियुषने त्यांच्या मित्रांना डोळा मारत उत्तर दिलं. सर्व विधी पार पडले होते. पियुषने मोहिनीला अंगठी घातली. आता पियुषला अंगठी घालताना मोहिनीचा हात मात्र खूप थरथरत होता. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. कारण पियुषच्या ज्या बोटात अंगठी घालायची होती त्या बोटात आधीच एक अंगठी होती. तिने पियुषकडे बघितलं. त्याला काही कळलंच नाही. मग तिने डोळ्यांनीच त्याला इशारा केला. मग त्याला समजलं काय ते. त्याने पटकन ती आधीची अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. पण ती अंगठी काय निघतच नव्हती. म्हणून शेवटी त्याने करंगडीमध्ये मोहिनीला अंगठी घालायला सांगितली. मोहिनीला हे जरा विचित्रच वाटलं होतं. पण तिने जास्त लक्ष दिलं नाही आणि तिने त्याच्या करंगडीत मध्येच अंगठी घातली. पण ती सैल वाटत होती त्याला. कसंबसं त्याने वेळ सावरून नेली. खाली बसलेल्या सर्व पाहुण्यांनी टाळ्या वाजवल्या. मोहिनीच्या आईला सर्वांचं असं बोलणं ऐकून आनंदाश्रू आलेत. किती दिवस वाट बघावी लागली होती ह्या क्षणाची. सर्वजण हेच बोलत होते की जोडी खूप शोभून दिसते. मोहिनीला आणि पियुषला सर्वांनी सतीशच्या आणि पियुषच्या काही मित्रांनी स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या. सतीशच्या सर्व मित्रांनी आज ब्लॅक शर्ट अँड वरतून गोल्डन ब्लॅक ब्लेझर असे ड्रेस घातले होते. सर्वजण छान दिसत होते. सर्वांना असं ह्या ड्रेसेसमध्ये बघून मोहिनीला प्रसादने दिवाळीच्या वेळी घातलेला ब्लॅक कुर्ता आणि गोल्डन ब्लेझर ड्रेस घालून घरी आलेला तेव्हाची चटकन आठवण आली. पटकन तिने हातातल्या रुमालाने डोळ्यांच्या कड्या टिपल्या आणि मनातच, दुनियेच्या या अगाध गतेत आजही ही नजर फक्त तुला शोधत आहे. सांग ना प्रसाद, तू अजूनही का असा मनाने कवाड आणि ओठातले शब्द बंदिस्त करून आहे? सांग ना प्रसाद, सांग ना. आपण आता खाली उतरून जरा मम्मी पप्पांनी आशीर्वाद घेऊया का? मला इथे स्टेजवर उभं राहून राहून खूप कंटाळा आलाय आता. पाय पण दुखायला लागलेत. पियुष जरा एक एक पाय गुडघ्यातून वाकवत बोलत होता. मोहिनी, पियुषने तिला आवाज दिला. ती मात्र एक जागेवरच स्तब्ध उभी होती. नजर हरवून पियुषने परत तिला आवाज दिला. मोहिनी, अगं मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी. पियुषच्या थोड्या चिडक्या आवाजाने ती भानावर आली. काही म्हणाले का तुम्ही? काय नाही, चाल खाली जाऊया, इथे उभं राहून कंटाळा आला. असं म्हणत पियुष सरळ एकटाच खाली उतरून गेला.
पियुषच्या आईने त्याच्याकडे जरा मोठे डोळे करून बघितलं आणि तो लगेच थोडा नरमला. मोहिनी पण खाली उतरून आली. दोघांनी मग जवळच्या नातेवाईकांचे आशीर्वाद घेतले. एवढा दुपार होऊन गेली होती. आलेले पाहुणे जेवण करून निघायच्या तयारीतच होते, तर काही निघून गेले होते. पियुषने आणि त्याच्या मित्रांनी सोबतच जेवण करून घेतलं होतं. सर्वांना वाटत होतं की त्याने मोहिनीसोबत एकांतात जेवण करायला पाहिजे होतं, पण त्याने कसली वाटच नाही बघितली. तो नंतर मित्रांमध्येच गुंग झालेला होता. तसाही त्याला खूप फ्रँक आणि मित्रांमध्येच राहायला आवडायचं. सर्व आवरून झालं होतं. आता फक्त मोहिनीची आणि पियुषची फॅमिली बसलेली होती. गप्पा मारत पियुष वडिलांनी सांगून टाकले की लग्न दिवाळीनंतर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये ठेवूया. त्यांच्या शब्दाला मान देऊन मोहिनीच्या वडिलांनी पण होकार दिला. पियुषने घरी जायला निघण्याच्या आधी मोहिनीची भेट घ्यायचं ठरवलं. म्हणून मग ती आणि स्नेहू टेरेसवर त्याची वाट बघत होते. मोहिनी, अगं मी जाते ना खाली, इथे कसं थांबणार गं? स्नेहू प्लीज थांब ना यार, जरा वेळ. अगं माझी बघ ना किती धडपड वाढली आहे. तो आज परत काय विचारेल देवास ठाऊक. पण मला काहीच सुचत नाहीये, म्हणून तो येईपर्यंत तरी थांब ना यार. मोहिनी टेरेसवर इकडून तिकडे फेऱ्या मारत आणि दातात नख कुरडत बडबडत करत होती. इफ यू डोंट माइंड कॅन आय कम? पियुष अरे या ना जिजू, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. स्नेहू छोटंसं हसून बोलून गेली. व्हॉट यू मॅन? आम्ही? पियुषने भुवया जमा करत स्नेहलला विचारले. नाही म्हणजे मोहिनी तुमचीच वाट बघत आहे. बोला तुम्ही, मी जाते आता. बाय मोहिनी, भेटू नंतर. सर्व एका दमात बोलून स्नेहल जिना उतरून सरसरळ पळून गेली. मोहिनी खाली मान घालून हाताची घडी बांधून भिंतीला टेकून उभी होती. पियुषने तिला एकदा निरखून बघितलं आणि एका क्षणात तो तिच्याकडे सरकून तिच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला. मोहिनीला खूप कसंतरी होऊ लागलं. तिला श्वास घ्यायला पण कठीण होऊ लागलं. तो इतक्या जवळ उभा आहे हे बघून ती खालीच बघत होती. खूप छान दिसतेस आज, पण अशी सारखी खाली का बघत आहेस? तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? त्याचं बोलणं ऐकून तिने चमकून त्याच्याकडे बघितलं, पण त्याचे दोन्ही हात त्याच्या सलवारच्या खिशात टाकून तो तिला पाठमोरा उभा होता. तिने त्याला असं दूर उभं राहिलेलं बघून धाप टाकली आणि चेहऱ्यावरचा घाम उलट्या हाताने हळूच टिपून घेतला. नाही, काहीच तर प्रश्न नाहीये, बस जरा घाबरायला होतं, बाकी काही नाही. त्याला तिचं उत्तर ऐकून हसूच आलं. बरं आता निघायचं घरी जायला? कदाचित उद्या सकाळी पोहोचू आम्ही आणि 8 दिवसानंतर मला परत दुबईला जायचं आहे. तर तुझा मोबाईल नंबर दे मला, कधी वाटलंच तर फोन करायला. तिला आता खूप वाईट वाटलं, कारण तिच्याकडे मोबाईलच नव्हता. कॉलेजला असल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला मोबाईल वापरायला नकार दिला होता. आता याला काय सांगू की माझ्याकडे मोबाईल नाही आहे असं? ते माझ्याकडे ना स्वतःचा मोबाईल नाही आहे. वाटलं तर तुम्ही पप्पा किंवा दादांचा मोबाईलवर कॉल करत जा. व्हॉट? तुझ्याकडे साधा एक मोबाईल नाही आहे? अरे कोणत्या दुनियात जगते तू? तो परत हसत बोलला. नाही असं नाही काही, बस कधी गरज नाही पडली मोबाईलची. तसंही अभ्यासात पूर्ण लक्ष असायचं, म्हणून मला मोबाईल वगैरे या गोष्टीत जास्त अट्रॅक्शन नाहीच वाटलं. तिच्या या बोलण्यावर मात्र त्याचा चेहरा खाडकन पडला. पण तिला ती गोष्ट मनाला खूप खोलवर लागली होती. कारण आजच्या जगात मुली किती बिंदास राहतात. आपण मात्र सतत बंधनात राहून, एकच कोशात राहून जगत आलो. ना कुठली फॅशन, ना कुठलं स्वातंत्र्य. पण जे काही शिस्त आईबाबांनी लावली होती, तिची तिला कधी तक्रार नाही वाटली. बरं जाऊ दे, मी ऑनलाईन मागवतो तुझ्यासाठी फोन. तू पिक करून घे आणि हो, तुला कोणता आवडेल ते पण सांग, मी तोच मागवतो नंबर. पियुषने त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये बघत तिला विचारलं. आता मात्र तिचा स्वाभिमानावरचं त्याचे घाव घातला होता. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत माझा पर्सनल मोबाईल नंबर मिळून जाईल आणि त्यानंतर आपण त्याच नंबरवर बोलत जाऊ. मोहिनीने पण त्याला अगदी थोडक्यात पण बरोबर उत्तर दिलं होतं. मला वाटते आपल्याला आता खाली जायला हवं. खाली वाट बघत असतील ना? पियुषने चेहरा नॉर्मल ठेवत तिला सांगितले. तिने मोबाईलसाठी दिलेला नकार त्याला पचवायला थोडा जडच गेला. तो तिला बाय न करताच, काही निरोपाचे शब्दही न बोलताच जिना उतरून खाली निघून आला. मोहिनीला कळून चुकलं होतं की त्याला थोडं वाईटच वाटलं असं, पण तिला तिचा स्वाभिमान जपायचा होता, म्हणून तिने नंतर त्याला समजावून सांगायचं ठरवलं. ती पण खाली निघून आली. चला मग भेटू आता परत काही दिवसात. तसंही आता लग्न तर मोहिनीचे 5व्या सेमिस्टरचे एक्झाम झाल्यावरच लग्न आहे. म्हणजे आपल्याकडे 6 महिने आहेत तयारीला. आरामात आवरता येईल सर्व. पियुषचे आई वडील मोहिनीच्या फॅमिलीसोबत बोलत होते.
हो, हळूहळू तयारी करत राहू आम्ही. बस तुम्हाला लग्नात सर्व कसं काय पाहिजे ते कळवत जा, म्हणजे मग आम्ही त्याप्रमाणे घेत जाऊ. मोहिनीचे आई-वडील त्या लोकांना सांगत होते. सर्वांचं बोलणं चालूच होतं. मोहिनीने एकदा दोनदा पियुषकडे बघितलं, कारण तिला मनात सतत वाटत होतं की त्याला राग आलाय असं. पण तो त्याच्या मोबाईलमध्येच डोकं खुपसून बसला होता. त्याने एकदाही मोहिनीकडे बघितलं नाही. तिला खूप वाईट वाटलं. सर्वजण आता निघाले होते. मोहिनीने सर्वांना वाकून परत एकदा नमस्कार केला. सर्व कार निघून गेल्या. पियुषने जाताना पण कारमधून साधं तिला बाय पण नाही केलं. तिनेही मग दुर्लक्षच केलं. घरातले सर्वजण खूप थकलेले होते, म्हणून रात्री सर्वजण पटापट मिळेल तिथे आणि मिळेल त्या जागेवर जाऊन झोपले. काहींनी जेवण केलं तर काही जण जेवताच झोपून गेले. स्नेहू पण आज तिच्या घरी गेली होती. मोहिनीने खाली गर्दी असल्यामुळे वरच्या रूममध्ये झोपायचं ठरवलं. आज टेरेसवर बसून ती मस्त आकाशातले चांदणे बघत होती. नाईट टी शर्ट आणि लाँग प्लाझो, गोऱ्या हातावर लाल चुपूक मेहंदी चंद्राच्या उजेडात निथळ काया चमकत होती. केस वरती बांधून ठेवलेले, गुडघ्याभोवती हात बांधून ती शांतपणे तिच्या वडिलांच्या मोबाईलवर गाणे ऐकत होती. जणू काही ती प्रसादला प्रत्येक शब्दामधून सर्व सांगत होती. डोळे लावून शांतपणे गाणे ऐकत तिने अचानक डोळे उघडले आणि तिची नजर डाव्या हाताच्या अनामिकेवर गेली. तिला दुपारी पियुषने घातलेली अंगठी दिसली आणि अचानक तिला खूप गर्द ग्लानीतून खाडकन जाग यावी अशी ती चमकली. तिला एकदम आजचा दिवस आठवला. दिवसभरातलं सर्व दृश्य डोळ्यांसमोर झटपट निघून गेलं आणि ती भानावर आली. थंड हवेत पण तिच्या कपाळावर घामाच्या काही थेंबांनी दाट गर्दी केली होती. मोबाईलमध्ये बघितलं तर येवना रात्रीचे 11:30 वाजले होते. खाली तिच्या आईबाबांना वाटलं की ती वरती एकांतात पियुष सोबतच फोनवर बोलते की काय, म्हणून तिला बोलवायचं कोणीच आले नाही. तिला परत एकदा प्रसादची आठवण आली आणि तिने डोळे गच्च मिटून हळूच उघडले. रूममध्ये येऊन तोंडावर थोडं पाणी मारलं आणि ती बेडवर पडून झोपेची वाट बघू लागली. पडल्या पडल्या तिला तिच्या बाबांच्या मोबाईलमधून पियुषला मेसेज करावा वाटला, पण नंतर तिला तिचंच दुपारचं बोलणं आठवलं आणि तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला. आपणच तर त्याला सांगितले की उद्या संध्याकाळपर्यंत माझा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला मिळून जाईल असं. मग आता का उगाच बाबांच्या नंबरवरून मेसेज करायचा? आणि त्याने तरी साधा एक कॉल केला का? जाऊ दे, उद्याच करेल डायरेक्ट. मनातल्या मनात चालणाऱ्या द्विधा मनस्थितीतच ती झोपी गेली. मोहिनी, फायनली तुझा साखरपुडा झाला गं. पण किती गोड दिसतेस तू. बरं झालं मी आधीच इकडे निघून आलो, नाहीतर सतीशला नकार देणं कठीण गेलं असतं आणि तुला असं कोणाचं होताना बघून मनाची घालमेल लपवता आली नसती. पण तू खुश का दिसत नाहीये? इतकी सुंदर आहेस, मग एक छोटंसं हसू तरी ठेवायचं ना चेहऱ्यावर. का अशी उदास होतीस गं? मला नाही माहीत तुझ्या मनात नक्की खरंच काय होतं ते, पण इतकं माहीत आहे, सतीश जरी म्हणत होता की तू ह्या लग्नापासून खुश आहेस, पण मला नाही वाटत तू खुश आहेस असं. पण आता काय उपयोग, सर्व हातातून निघून चाललंय. आय मिस यू मोहिनी, आय रिअली सो मिस यू. सतीशने त्याच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला मोहिनीच्या साखरपुड्यामधील मोहिनीचे फोटो ठेवलेले बघून प्रसाद एक तास त्याच्या रूममध्ये पडून बडबडत होता. त्याचा आज पूर्ण दिवस रूममध्येच गेला होता. कोणीतरी त्याचं काहीतरी हिरावून घेऊन जातंय असं त्याला वाटत होतं. झोपेची खूप वाट बघून पण तो आज झोपला नव्हताच. अहो मी काय म्हणते, तुम्ही थांबा घरीच, मी आणि मोहिनीच जाऊन येते डॉक्टरकडे. ती खूपच गळून गेली आहे हो. रात्री पण ह्या पोरीने काहीच खाल्लं नाही. आता सकाळी फक्त थोडासा चहा घेतलाय. अंग अजून पण तापाने फणफणतंय तिचं. डोळे पण खूप लाल झालेत. चेहरा पूर्ण मलून झालाय तिचा. न जाणो कोणाची दृष्ट लागली माझ्या लेकराला. किती दिवसानंतर इतकं मंगल कार्य घडलंय काल आणि आज हे असं. नाही नाही, मी लवकरच निघते आता तिला घेऊन. बघू डॉक्टर काय म्हणतात. मोहिनीची आई मोहिनीच्या बाबांशी बोलत काळजी करत बोलत होती. अगं आई किती घाबरते विनाकारण. काहीच नाही झालं ना मला. ठीक आहे मी. बस 2 दिवस झोप नाही मिळाली पूर्ण, म्हणून जरा थकवा आलाय आणि अंग तापलंय, बस बाकी काही नाही. मोहिनी तिच्या आईला समजावत होती. नाही म्हटलं तरी तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेलंच. डॉक्टरने पण हेच सांगितलं की अपूर्ण झोप आणि वेळेवर पोटभर जेवण न केल्याने अशक्तपणा आणि ताप आलाय. डॉक्टरांनी मेडिसिन्स लिहून दिल्या आणि आराम करायला सांगितलं. मोहिनीने आज दिवसभर आराम केला. कोणाचा मोबाईल वाजतोय यार? मोहिनीने कानावर उशी घेऊन कूस बदलली, पण परत फोन वाजताच होता. ती डोळे चोळत उठून बसली. आजूबाजूला कोणीही नव्हते. मग मोबाईल कोणाचा आहे हा?
तो म्हणून तिने बघितलं, तर त्यावर पियुषचं नाव होतं. म्हणून तिने फोन उचलला. "हॅलो." मोहिनी डोळे चोळत बोलत होती. "झाली का मॅडमची झोप?" पियुष विचारत होता. "हो, झाली ना झोप. तुम्ही कधी पोहोचले घरी?" "मी रात्री फोन करणार होते, पण खूप उशीर झाला होता म्हणून नाही केला मग." मोहिनी पियुषला विचारत होती. "सकाळी पोहोचलो आम्ही. आणि हो, काळजी घेत जा. जागरण नको करू जास्त. वेळेवर जेवत जा. सतीशने सांगितलं मला सर्व. तब्येतीची काळजी घेत जा आता." पियुष तिच्याशी नॉर्मलपणे बोलत होता आणि थोड्या वेळात त्याने फोन ठेवून दिला. आवडला का मोबाईल?" सतीशने लगेच विचारलं तिला. "हो, छान आहे." कोणाचा आहे?" मोहिनीने मोबाईलकडे बघून विचारलं. "अगं, तुझ्यासाठी घेतला आज." म्हटलं, "आता मॅडम बिझी राहतील म्हणून. मग आपल्या मोबाईलला कोण तुझ्या ताब्यात देऊन ठेवेल? म्हणून मग माझ्या मोबाईलला तुझ्यापासून सुटका मिळावी म्हणून तुला तुझा सेपरेट मोबाईल घेऊन दिला." मोहिनी खुश झाली. ती पटकन सतीशला थँक्स बोलली, पण मनापासून नाही. कारण काही मुलींचं आयुष्य किती वेगळं असतं. कारण कॉलेजला असताना असे कितीतरी प्रसंग येऊन गेले. तेव्हा मोबाईलची मला खूप गरज होती. तेव्हा मात्र मोबाईल वापरायला अजिबात परवानगी नव्हतीच. आणि आता ज्या मुलाला आपण कधी ओळखत नव्हतो, अजूनही कुठे जास्त ओळखत आहे म्हणा, त्या मुलासोबत तासनतास बोलण्यासाठी घरातून परवानगी असते. केवळ त्या मुलासोबत आपलं नातं जोडलं गेलंय म्हणून. आणि ज्या मुलाला आपण जवळून ओळखायचो, जवळून बघितलं होतं, इव्हन माझ्यापेक्षा तर दादाने प्रसादला चांगलं ओळखलं होतं. तो किती प्रामाणिक आणि शांत आहे, तरी दादासमोर प्रसादसोबत बोलायची कधी हिंमत नव्हती. खरंच किती महत्त्व असतं ना प्रत्येक नात्याला. तिला खुश व्हावं की दुःखी व्हावं तेच कळत नव्हतं. साखरपुडा होऊन 1 महिना होऊन गेला होता. पियुष दुबईला त्याच्या कंपनीच्या कामानिमित्त निघून गेला होता. तो आता डायरेक्ट जानेवारी मध्येच येणार होता. तो आल्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये मोहिनीचं आणि पियुषचं लग्न करायचं निश्चित झालं होतं. मधून-मधून पियुषचं फोन यायचा, मोहिनीला मेसेज पण यायचा. पण नंतर ते पण कमी-कमी होत गेलं. मोहिनीला तिच्या बरोबरच्या कॉलेजच्या लग्न जमलेल्या मैत्रिणीचं बघून अजब वाटायचं. त्या तासनतास त्यांच्या होणाऱ्या हसबँडसोबत बोलत राहायच्या आणि ते पण खूप प्रेमाने, हसून, अगदी दिलखुलासपणे गप्पा चालायच्या. काही मुली तर कॉलवर असताना लेक्चर पण बंद करण्याच्या तिला त्या सर्वांचं अजब वाटायचं. कारण पियुष तर स्वतःहून जास्त कॉल मेसेज करत नव्हता आणि मोहिनीने जर स्वतःहून कधी कॉल मेसेज केला, तर तो नेहमी एकच उत्तर द्यायचा की ऑफिसचं खूप काम असतं. आज तिने त्याला जरा क्लिअरच विचारायचं ठरवलं होतं. की नक्की तो ह्या लग्नाला मनापासून तयार आहे की नाही? की घरच्यांनी जबरदस्ती केली आहे की काय? तिला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळायचीच होती. म्हणून तिने रात्री टेरेसवर जाऊन पियुषला कॉल केला. फोन वाजून बंद झाला. तिने परत कॉल केला. "हॅलो पियुष?" थोडा थकलेल्या आवाजातच बोलत होता. "हॅलो, बिझी आहेत का? नंतर करू का मी कॉल?" "नाही अगं." "मोहिनी बोल ना, तुझ्यासोबत बोलताना सर्व थकवा निघून जातो गं. बोल तू." पियुष आज खूप दिवसानंतर मोहिनीसोबत इतकं छान बोलत होता. "खूप काम असतं ना ऑफिसचं. खूप थकायला होतं ना तुम्हाला. त्यात तिकडे एकटेच राहतात का तुम्ही? त्यापेक्षा इकडेच इंडियामध्ये सेटल का नाही होत? घरी आई-बाबांसोबत राहिल्याने जरा बरं राहील ना." मोहिनी पण काळजीने बोलत होती त्याच्यासोबत. "नाही अगं, बस एकदा आपलं लग्न होईपर्यंतच मी इकडे काम करणार. नंतर मग इंडियामध्येच सेटल व्हायचं ठरवलंय. कारण मला तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे. खूप मिस करतो गं मोहिनी तुला. तुला खूप वेळा वाटत पण असेल की मी तुझ्याशी जास्त बोलत का नाही? तुला वेळ देत नाही. बाकी मुलं-मुली लग्नाआधी मस्त फिरतात, एन्जॉय करतात. पण आपल्यात असं का नाही? असे अनेक प्रश्न येत असतील. पण खरं सांगू, जेव्हा पण तुझ्यासोबत जास्त बोलतो ना, मला त्या दिवशी झोपच येत नाही. खूप कासावीस होतो गं जीव. पण मग तुझी खूप आठवण येते. दिवसभर जातो वेळ कामात. मग रात्री तुझ्या आठवणीत जीव तळमळतो माझा. मग रात्रभर झोप नाही येत आणि दिवसभर काम. मग त्यात तब्येत खराब होते. म्हणून मी असं ठरवलं की आता काही दिवस काम करायचं. नंतर तुझ्यासाठीच वेळ द्यायचा. बस." एवढं मोठं भाषण ऐकून एवढा मोहिनी तर विसरूनच गेली. पण तिला नक्की त्याला काय विचारायचं होतं ते. किती अविचारी, अविश्वासू आहोत आपण. आपल्यासाठी जो माणूस रात्रंदिवस काम करतोय ना, त्यालाच आपण आज काय काय विचारणार होतो? सेम ऑन यू मोहिनी. मोहिनीला आता स्वतःचीच लाज वाटली की ती किती मोठी चूक करणार होती मी आज. कारण आज जर मी त्याला काही विचारलं असतं तर आमच्यात
लग्न आधीच एक दरी निर्माण झाली असती. खूप मेहनतीने हे लग्न जमलंय माझं. आई-बाबा किती खुश आहे. मी कसं काय अशी काही विचारणार होते त्याला. मोहिनी मनातच बडबडत आणि घाबरत होती. "हॅलो, हॅलो मोहिनी, अगं फोन ठेवला का? हॅलो." पियुषने शेवटचा हॅलो जोरात ओरडून बोलला. तेव्हा कुठे मोहिनी तिच्या विचारांच्या गर्दीतून बाहेर आली. "सॉरी, सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही करा आराम. आपण नंतर बोलू. तुमची झोप झाली पाहिजे." मोहिनी पियुषच्या काळजीने बोलत होती. "थँक्स मोहिनी, तू मला आत्तापासूनच इतकं समजून घेते. खरंच मी खूप लकी आहे की माझ्या आयुष्यात तू आलीस." पियुषने तिला थँक्स बोलून फोन ठेवून दिला. मोहिनीला आज जरा बरं वाटलं, कारण पियुष तिचा आतापासूनच इतका विचार करतोय हे ऐकून मोहिनीने परत एकदा आकाशाकडे बघितलं. आज चांदणे खूप किलकिलत होते, पण ती चंद्र शोधत होती. "मोहिनी, चल बेटा आत येऊन दरवाजा लावून घे आणि मग फोनवर बोलत बस. असं इतक्या अंधारात टेरेसवर नको बसू एकटी. त्यात आज अमावस्या आहे. खूप अंधार आहे बाहेर. चल हो लवकर आतमध्ये." मोहिनीची आई तिला टेरेसवरून आतल्या रूममध्ये बोलवत होती. "अच्छा, आज अमावस्या आहे म्हणून आज चंद्र दिसत नाहीये का?" तरी म्हटलं, आज माझा चंद्र कुठे हरवला? ती हसत हसतच आतल्या रूममध्ये येऊन बेडवर झोपून गेली. हळूहळू ती आता प्रसादच्या विचारातून सावरत होती. पण मात्र त्याची जी मनातली जागा होती, तिथे कोणालाच आसरा नव्हता. पण तिला पियुषसोबत आयुष्यात पुढे जाणं पण गरजेचं होतं. त्याच्याशी प्रतारणा करण्यातली नव्हती. ती एक होणारी बायको म्हणून तिने त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहायचं ठरवलं होतं. प्रसाद पण त्याच्या आयुष्यात, शिक्षणात, करिअरच्या विचारात इतका गुंतून गेला होता की त्याला आता मोहिनीच्या आठवणीत रात्र कधीतरी गाणे ऐकायला उसंत मिळायची. त्यानेही हेच ठरवलं होतं की मोहिनीची, त्याची मनातली जागा ही फक्त आणि फक्त तिचीच असेल. तिथे कोणालाही कधीच थारा नसेल. त्याच्या देखणं, लोभस रूप बघून त्याच्या कॉलेजमधल्या खूप मुली त्याच्याशी ओळख करायला इच्छुक राहायच्या. पण तो त्यांच्यासोबत हाय हॅलोच्या पुढे कधी गेलाच नाही. कारण त्याला अजूनही त्याची जबाबदारी, त्याचे कर्तव्य, करिअर ह्याच गोष्टींना इम्पॉर्टन्स द्यायचे होते. म्हणून मिळेल तितका वेळ अभ्यास आणि थोडासा वेळ कधीतरी गाणे ऐकण्यात घालवणे. बस एवढंच त्याचं एक कोश त्याने बनवून ठेवलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. उन्हाळा सरून पावसाळा चालू झाला. मोहिनी आणि स्नेहलचं कॉलेज चालू झालं. कधी अभ्यास तर कधी मध्येच लग्नाची शॉपिंग. जसं जमेल तसं त्या दोघीही एन्जॉय करत होत्या. कारण एकदा कॉलेज संपल्यावर दोघींची परत लवकर कधी भेट होईल हे पण माहीत नव्हतं. स्नेहू, किती उदास वाटतं ना कधी कधी असं रिकाम्या बसने प्रवास करायला. किती मजा यायची ना, जेव्हा गर्दी असायची, सीट मिळावी म्हणून किती खटाटोप असायचा तो. बापरे, चेतना तर एक बॉडीगार्डच होता आपला. सर्व सांभाळून घ्यायची एकटीच. आता नवऱ्याला कशी हँडल करते काय माहिती यार. मोहिनी थोडं भूतकाळातल्या चेतनाच्या आठवणींना उजाळा देत बोलत होती. अगं, ती नवऱ्याला नाही, बिचारा तिचा नवरा तिला कसं हँडल करत असेल हे विचार. स्नेहल हसून हसून बोलत होती. "हो ना, बिचारा चेतनाचा नवरा." मोहिनी थोडं स्मितहास्य करत बोलली. पण पुढच्या क्षणी तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. तिला अचानक प्रसादची पण आठवण आली. किती वाट बघायची ती त्याची बसमध्ये. तो एकदा जरी नजरेस पडावा म्हणून किती खटाटोप कसायचा तिच्या मनाचा. आणि आता तर सर्व नुसतं भकास बेरंग झालं होतं. बस वेगाने सुसाट धावत होती. स्नेहलचे डोळे थोडे जड झाले होते म्हणून ती सीट मला मागे डोकं टेकवून पडून राहिली. मोहिनीने प्रसादच्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी कानात हेडफोन घातले आणि गाणी ऐकत बसली. तितक्यात तिला तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज 2 ऐकू आली आणि तिने कानातून हेडफोन काढून ठेवले आणि तिने मोबाईलवर व्हॉट्सअप चेक केलं तर पियुषने तिला एक छोटीशी कविता पाठवली होती. "तुझ्या आठवणीत अजून खूप काही मी जाणवतो, अनुभवतो. तुझ्या आठवणीत मी फक्त तुझा होऊन जातो, फक्त तुझा होऊन जातो." कविता वाचून मोहिनीचं जीव खूप कासावीसी होतो. तिला अचानक श्वास घ्यायलाही थोडं जड वाटू लागतं. डोळे गच्च मिटून ती सीटच्या मागच्या बाजूवर डोकं टेकवून जोरजोरात श्वास घेत होती. कितीही आठवणीनं पासून पडत राहिलं तरी मात्र राहून राहून तिला प्रसादच्या आठवणींचा फेरा काही चुकत नव्हता. किती पडणार मोहिनी त्याच्या आठवणीतून. असे कित्येक दिवस त्याला विसरण्याचा प्रयत्न करशील. मला नाही माहीत माझं आयुष्य मला कुठे घेऊन जातंय. अजून काय काय लिहून ठेवलंय नशिबात, देवालाच माहीत. मोहिनी तळमळतच मनातच स्वतःला प्रश्न विचारत होती. "ओ मॅडम, कुठे उतरायचं तुम्हाला? ओ मॅडम, उठा हो, शेवटचा स्टॉप आलाय. आता काय रिटर्न जायचं की काय बसमध्येच?"
कंडक्टरच्या मोठ्या आवाजाने स्नेहल आणि मोहिनी खडबडून जाग्या झाल्या. बसमध्ये कुणीच नव्हते. तसंही दोघींचा स्टॉप हा शेवटचाच होता म्हणून त्या जरा निश्चिंत होत्या. पण कंडक्टरने असं झोपेतून ओरडून जाग करण्यापर्यंत आपण झोपून जावं म्हणजे किती ती लाजिरवाणी गोष्ट. काय कुठून येतात लोक पण. इतकी झोप येते तर घरीच झोपून राहाव ना. कंडक्टर बडबडत होता. सॉरी काका, ते चुकून डोळा लागला जरा. मोहिनी शांतपणे बोलली. चुकून काय चुकून? ही काय बस काय झोप घ्यायची जागा आहे का? कंडक्टरची बडबड चालूच होती. काका, जरा जास्तच नाही होते का आता हे? बोललो ना आम्ही. सॉरी. स्नेहल चिडली होती. पण मोहिनीने परत एकदा सॉरी बोलून तिला ओढत नेलं. तू काय जिथे तिथे मूंग गिळून बसते का गं? कधीतरी बोलायला शिक ना. कशी जगशील या अशा शांत स्वभावात? स्नेहल मोहिनीवर चिडत होती. बस नेहू, बंद कर तो विषय. आधीच खूप डोकं दुखतंय माझं. ओके मोहिनी, चल बाय. स्नेहल तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळून मोहिनीचा निरोप घेऊन निघून गेली. थोडं पुढे आल्यावर मोहिनीला बसमधलं आठवून हसूच आलं. अशी कशी झोप लागली कळलीच नाही. आज सकाळी सकाळी लवकरच लेक्चर होतं म्हणून प्रसाद पहाटेच उठला होता. हॉस्टेल जिममध्ये जाऊन त्याने थोडा वर्कआउट केलं. त्यानंतर तो थोडा ग्राउंडवर मॉर्निंग वॉक केला. रनिंगला जायचं. आज ही रनिंग करून आल्यावर त्याने मस्त मधला मसाला दूध घ्यायचं ठरवलं. म्हणून तो एक चहाच्या हॉटेल बाहेर जाऊन बसला आणि मसाला दूध मागवलं. बसल्या बसल्या तो न्यूजपेपर वाचत होता. हाय, त्याने पेपरमधून डोकं बाहेर काढायलाच नाही. कारण त्याला माहीत होतं इथे तर त्याची कोणासोबतच ओळख नाहीये. मग त्याला कोण कशाला हाय करेल? ओ हॅलो. दुसऱ्यांदा परत आवाज आला म्हणून त्याने पेपर बाजूला केला. समोर एक सुंदर नाजूक गोरी पान, अतिशय सुशिक्षित, उच्च राहणीमान, केस वरती बांधलेले, सैलसर टी शर्ट आणि क्रपी घातलेली एक नाजूक मुलगी प्रसादकडे बघून गोड हसून त्याला हाय करत होती. प्रसादने फक्त थोडंसं हसून तिला हाय केलं. तू इथे ना MBA कॉलेजला फर्स्ट इयरमध्ये शिकतोयस ना, बरोबर ना? हो, मी प्रसाद. पण मी तुम्हाला नाही ओळखत. प्रसादने अचंबित होऊन त्या मुलीला उत्तर दिलं. मी सुनीता, तुझ्याच कॉलेजमध्ये शिकते. म्हणजे मी पण MBAच्या फर्स्ट इयरलाच आहे. पण तू कधी बघितलं नसेल मला. एनिवेज, तू रोज येतोयस का असं मॉर्निंग वॉकला? तिने एक कप आल्याचा कडक चहा मागवला. म्हणजे जसा वेळ मिळेल तसा मी येत असतो. सध्या थोडा थोडा पाऊस असतो म्हणून मग कधी कधी नाही येत. प्रसाद त्याच्या हातातलं ग्लासमधील गरम गरम दुधाला फुंकर मारत तिच्याशी थोडं थोडं बोलत होता. कुठे राहतोस तू? म्हणजे गावी राहतो की इथे पुण्यातच राहतो? हॉस्टेलवर राहतो का? तिची प्रश्नांची सरबत्ती चालूच होती आणि प्रसाद त्याच्या हातातील ग्लासमधली दूध जोरजोरात फुंकर मारून घटघट घशाखाली उतरवत होता. सॉरी, पण आपण नंतर कधीतरी बोलू. मला सध्या उशीर होतोय. मी निघतो आता. आणि तो निघून गेला. ये हा, असा काय आहे? साधं बोलायला वेळ नाही याला? काय समजतात यार हे काही मुलं स्वतःला. आणि तिने चहाचा पहिलाच घोट घेतला आणि अहो काका, साखर संपली की काय? किती कडू लागतोय तो चहा. घ्या, तुम्हालाच राहू द्या. तिने पैसे आणि उरलेला चहाचा ग्लास दोघेही सोबतच दिले. चहा नाही कडू मॅडम, तुमची सकाळ कडू झालीये. ती पण एका पोराने कडू केली म्हणून तुम्हाला आज चहामधील साखर पण गोड नाही लागली. टपरीवाला तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे हसून बोलत होता. प्रसाद हॉस्टेलवर येऊन विचार करत होता की ही मुलगी इतके प्रश्न का विचारत होती. ओळख ना पाडक तरी किती किती बडबड, किती तो आत्मविश्वास. गावी तर असं एखाद्या मुलीचं अनोळखी मुलांसोबत बोलणं तर दूर, पण बघणं सुद्धा शंकास्पद धरल्या जातं. त्याला त्याचं आणि मोहिनीचं कॉलेजला असताना एकमेकांना चोरून चोरून बघणं आणि हळूच गोड गोड हसणं आठवलं. शहरात मात्र खूप काही वेगळं असतं. त्याने पटकन घड्याळात बघितलं आणि घाईघाईने आवरायला घेतलं. आज सकाळी सकाळीच फोनच्या आवाजाने मोहिनीला जाग आली. उठायची आणि फोन उचलायची अजिबात इच्छा नव्हती. पण पियुषचं नाव बघून मजबुरीने फोन उचलला. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. पियुषने तिला ग्रीट केलं. गुड मॉर्निंग. मोहिनीने मोठा आळस देत त्याला रिप्लाय दिला. तुझी झोप बाकी असेल तर आपण नंतर बोलू, ओके? पियुष थोडं नाराज होत बोलत होता आता. नाही नाही, तसं नाही काही. ते रात्री जर उशिरा झोपले ना म्हणून लेट झालं उठायला.
मोहिनी थोडा आवाज व्यवस्थित करून बोलू लागली. रात्री का उशीर झाला? आणि मी खूप वाट पण बघितली. तू फोन पण नाही केला मला. मग इतका उशीर का झाला झोपायला? पियुषने विचारलं. तिला आता काय उत्तर द्यावे कळत नव्हते, कारण त्यानेच पाठवलेल्या कवितेमुळे तिला काल प्रसादची खूप आठवण येत होती आणि म्हणून तिला रात्री खूप वेळ झोपच लागत नाही. हा म्हणजे घरात जरा आवराआवर चालू आहे ना थोडी. आई बाबांसोबत गप्पा मारत बसले होते म्हणून मग उशीर झाला. मोहिनीने वेळ सावरून नेली. तू सांगितलं नाही मला तुला कविता कशी वाटली ते. पियुष अजूनही नाराजच होता. कोणती कविता? अच्छा हां, तुम्ही पाठवली होती ती कविता. छान होती, खूप आवडली मला. कोणाची आठवण येते तेव्हा आपण किती तळमळतो ना, आणि ज्याची आठवण येते तो जर आपल्यापासून खूप लांब असेल तर तेव्हा मग खूपच घालमेल होते मनाची. कधी कधी असं वाटतं की मग सर्व बंधन तोडून टाकावे आणि ही शमूक टाकावी. ही विराहाची मनात धगधगणारी आग. पण असं इतक्या सहज जर करता आलं असतं तर प्रेमाची किंमत कळलीच नसती. आणि खरं आहे की विराहानेच प्रेमाचा नात्याचा धागा अजून घट्ट होतो आणि मन अजूनच गुंतत जातं. मोहिनी वेड्यासारखी डोळे लावून प्रसादचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून त्याच्या विरात होणारी तिची तगमग बोलून दाखवत होती. अगं ए बाई, बस झालं. मी फक्त एक छोटी कविता पाठवली. तोडकी न मोडकी तू तू तर त्याचा डायरेक्टच कविता संग्रहच बनवून टाकला. पियुष हसत हसतच बोलला. पियुषच्या आवाजाने मोहिनीने पटकन डोळे उघडले आणि जोरात श्वास घेतला. त्याच्या आवाजाने अचानक तिचा जीव गुदमरल्यासारखं जाणवलं तिला. सॉरी, खूपच काय काय बोलून गेले ना, सो सॉरी. ती थोडी अडखळतच बोलू लागली आता. नाही गं, पण छान बोललीस तू, आवडलं मला. बरं चल ठेवतो मी. नंतर बरेच काम आहेत, आवरतो आणि जातो ऑफिसला. आणि पियुषने फोन ठेवून दिला. बापरे, किती मूर्खासारखं बडबडत होते मी, आणि चुकून तर बरं प्रसादचं नाव न आलं तोंडून. ती तिच्या कपाळावरचा घाम पुसतच बेडवरून खाली उतरली आणि तडक फ्रेश व्हायला निघून गेली. किती मूर्ख आहे ही मोहिनी. पण एका छोट्याशा कवितेवरून इतकं काय लगेच तडमडत बसायचं. कविता तर आहे नुसती. तसंही ती एका मित्राने सोशल मीडियाला टाकली होती म्हणून आपलं टाइमपास वाचली आणि म्हणून मी मोहिनीला पाठवली. पण तिने तर फारच मनाला लावून घेतलं. पण बाकी हे खरं आहे. माझे बहुतेक मित्र म्हणतात मुली खूप इमोशनल असतात. खरं आहे ते. आणि तसंही मला पण अनुभव आहेच म्हणा. त्यात काय नवीन. पण मोहिनी खूपच इमोशनल वाटते. असणारच ना, बघाव तेव्हा नुसती साधी सिंपलच राहते. पण मी तिला लग्नानंतर चेंज करेल. मला नाही आवडत तिचं असं गावठी राहणीमान. पियुष मोहिनीने ठेवलेल्या तिच्या व्हॉट्सअपच्या प्रोफाईल फोटोकडे बघून कपाळावर आडेवेडे देत बडबडत होता. अचानक फोनच्या रिंगने तो भानावर आला. हॅलो, हां मम्मी बोल गं. पियुषला त्याच्या मम्मीचा कॉल आला होता. अरे 5-6 दिवस झाले तुझा फोन नाही आला म्हणून फोन केला होता तुला. काही प्रॉब्लेम आहे का? नाही गं, बस खूप काम असं हल्ली. आता बाकी काही नाही. पियुष, ठीक आहे, लवकरात लवकर ये इंडियामध्ये. म्हणजे एकदाचं तुझं लग्न झालं की बस झालं मग. आम्ही सुटलो बाबा. तसेही आता होत नाही आमच्याकडून आता जास्त. मी तर कसंबसं आवरते घरातलं. एकदा मोहिनी आली की मग तितकाच आधार होईल. हो गं मम्मी, किती ती घाई लग्नाची. बघू पुढच्या महिन्यात मी इंडियामध्ये येण्याचं बघतोय, झालं तर. तेव्हाच लग्नाच्या तारखेत बघू. माझ्यासाठी नाही, पण मला आता तुमच्यासाठी लवकरच इंडियामध्ये शिफ्ट व्हावं लागेल. पियुष म्हणाला. हो का, नाटकी? हे बरं झालं तुझं मोहिनीमध्ये मन रमलं लवकर. आता एकदा पटकन लग्न लावून टाकू, मग झालं. बाकी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पियुषच्या मम्मीने फोन ठेवून दिला. पियुषला पण लवकर लग्न करण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण तसाही त्याच्या आईवडिलांच्या काळजी घेण्याच्या जबाबदारी मधून तो मुक्त होणारच होता. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मोहिनी प्रसादच्या विचारातून सुटका मिळवून बघते, पण अजूनच गुंतेत जाते. काय होईल बिचारीचं? त्यात आता प्रसादला सुनीता काय काय दाखवणार काय माहीत. बघू पुढे कोण कोणाच्या आयुष्यात जाते. सर्व माहिती होईलच. आपण वाचत राहा आणि कळवत राहा. माझे नेहमीचे प्रिय वाचक खूप प्रेमाने कॉमेंट्स देतात, त्यांना खूप खूप धन्यवाद. जे नाही देत पण वेळात वेळ काढून स्टोरी वाचतात, त्यांनाही खूप खूप धन्यवाद.